आजकाल स्किन केअर जणू फॅशन आणि लाईफस्टाईलचा अविभाज्य भाग झालाय। आधी सहसा या क्रीमचा वापर मुलीच करत असायच्या, मात्र अलीकडे मुलांमध्येही या क्रीमचा वापर करण्याचं प्रमाण वाढले। त्यासाठी वेगवेगळ्या जाहिरातींचा सपाटा लावला जातो, मात्र या क्रीम आरोग्यासाठी किती धोकादायक आहेत हे कोणी सांगत नाही। हे झालं फक्त क्रीमचं, मात्र चंद्रपुरात समोर आलेलं प्रकरण फक्त क्रीम पुरतं मर्यादित नाही, तर पाकिस्तानच्या क्रीम थेट चंद्रपुरातील बाजारात पोहोचल्यानं आता खळबळ माजली आहे। पाकिस्तानचे ब्युटी प्रोडक्ट भारतात नेमके येतात कसे आणि त्याचा नेमका धोका काय, याचं तुमच्या आरोग्यावर नेमके कोणते विपरीत परिणाम होऊ शकतात याचा आढावा घेणारा हा व्हिडिओ पाहूयात। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। छत्रपती संभाजीनगर आणि नागपुरात काही दिवसांपूर्वी छापेमारी करण्यात आली। यामुळे सौंदर्य प्रसाधनांच्या बाजारपेठेत सध्या खळबळ उडाली आहे। त्वचेचा रंग उजळवण्याचा दावा करणाऱ्या आणि मेड इन पाकिस्तान असा उल्लेख असलेल्या गोरी नावाच्या सौंदर्य प्रसाधनावर अन्न आणि औषध प्रशासनानं अधिकृतपणे बंदी घातली। ही क्रीम केवळ त्वचेसाठी घातक नसून यामुळे थेट किडनी निकामी होण्याचा गंभीर धोका असल्याचं स्पष्ट झालंय। महाराष्ट्र सरकारनं या क्रीमच्या विक्रीवर कठोर निर्बंध लादले असून नागरिकांना ही क्रीम त्वरित फेकून देण्याचं आवाहन करण्यात आलंय। अन्न आणि औषध प्रशासनाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये अनधिकृत आणि बनावट सौंदर्य प्रसाधनांची विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू होती। या माहितीच्या आधारे FDAच्या पथकानं छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर परिसरात एकाच वेळी छापे टाकले। या कारवाई दरम्यान गोरी क्रीमचा प्रचंड मोठा साठा जप्त करण्यात आला। धक्कादायक बाब काय, तर या क्रीमच्या पॅकिंगवर मेड इन पाकिस्तान असा स्पष्ट उल्लेख होता आणि ती कोणत्याही अधिकृत आयात परवान्याशिवाय भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती। जप्त करण्यात आलेल्या क्रीमचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले। या तपासणीचा अहवाल अत्यंत धक्कादायक आला। या क्रीममध्ये पाऱ्याचं प्रमाण मानवी शरीरासाठी विहित केलेल्या मर्यादेपेक्षा कित्येक पटीने जास्त असल्याचं आढळलं। सौंदर्य प्रसाधनांमध्ये पाऱ्याचा वापर हा जागतिक आरोग्य संघटनेनं प्रतिबंधित केलाय, कारण पारा हा मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक धातू मानला जातो। वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते जेव्हा ही क्रीम चेहऱ्यावर लावली जाते तेव्हा त्यातील पारा त्वचेच्या छिद्रांमधून थेट शरीरात आणि रक्ताभिसरण प्रक्रियेत प्रवेश करतो। शरीरात गेलेला हा पारा रक्ताद्वारे किडनीपर्यंत पोहोचतो आणि सततच्या वापरामुळे किडनीच्या फिल्ट्रेशन प्रक्रियेवर ताण येतो आणि हळूहळू किडनी निकामी होण्याची शक्यता निर्माण होते। इतकंच नाही तर पाऱ्याच्या अतिवापरामुळे मज्जासंस्थेवर परिणाम होणं, दृष्टी कमी होणं, सतत चिंता वाटणं आणि स्मृतीभ्रंश होणं यासारखे गंभीर विकार सुद्धा जडू शकतात। प्रशासनातर्फे सर्व चंद्रपूर जिल्ह्यातील केमिस्ट अँड ड्रगिस्ट असतील, रिटेलर असतील, होलसेलर असतील, कॉस्मेटिक असतील किंवा सर्व जनतेला आम्ही आवाहन करू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये ठराविक ठिकाणी प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर व आता नजदीक परवामध्येच नागपूर अन्न आणि औषध प्रशासनाने गोरी ही क्रीम मार्केटमधून जप्त केलेली आहे, कारण त्याच्यामध्ये उत्पादन हे म्हणजे मॅन्युफॅक्चर्ड बाय पाकिस्तान असे लिहिलेले आहे। आता ते कुठं उत्पादित झालं ते आता इन्व्हेस्टिगेशन त्यावरती चालू आहे, प्रशासनातर्फे त्यावरती इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। तर सदरची क्रीम वापरल्यामुळे, कारण त्याच्यात मर्क्युरीचं जे प्रमाण आहे ते लिमिटपेक्षा कित्येक पटीने जास्त असल्यामुळे मर्क्युरी ज्यावेळी आपण ती क्रीम शरीरावर वापरली जाते तर त्यातील असलेले मर्क्युरी हे डायरेक्ट किडनीवरती इफेक्ट होऊन किडनी निकामी होण्याचे धोके धोके उद्भवलेले आहेत। त्यामुळे प्रशासनातर्फे आपल्याला सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा प्रकारची क्रीम त्वरित वापरू नये व अशा प्रकारची क्रीम आढळल्यास प्रशासनाला त्याची त्वरित माहिती देण्यात यावी। अन्न आणि औषध प्रशासनानं स्पष्ट केलंय की कोणत्याही दुकानदारानं किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मनं या क्रीमची विक्री केल्यास त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। त्यामध्ये केवळ दंडच नाही तर कारावासाची देखील तरतूद आहे। अनेकदा अशा क्रीम जादुई परिणाम दाखवण्याचं आमिष दाखवून ग्रामीण आणि निम शहरी भागात विकल्या जातात। अशा फसव्या जाहिरातींना बळी पडू नका असं आवाहन प्रशासनानं केलंय। त्याचसोबत नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना करण्यात आली आहे। तुमच्याकडे ही क्रीम असल्यास त्याचा वापर त्वरित थांबवा। क्रीम खरेदी करताना त्यावर उत्पादकाचा पत्ता, परवाना क्रमांक आणि घटकांची यादी तपासा। जर कुठे या क्रीमची विक्री होत असल्याचं आढळलं तर तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा FDA कार्यालयात माहिती द्या। परदेशी बनावटीची आणि विशेषतः ज्यावर योग्य लेबलिंग नाही अशी उत्पादनं स्वस्त दरात मिळत असली तरी ती विकत घेऊ नका। सौंदर्य मिळवण्याच्या ओढीत स्वतःचं आयुष्य धोक्यात घालू नका। नैसर्गिक सौंदर्य जपण्यासाठी तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच क्रीमची निवड करा असं आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आलं।